नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे दोन रेसिपी एकत्र पाहणार आहोत। दोन्ही रेसिपी अतिशय झटपट अशा तयार होणाऱ्या आहेत आणि अगदी चवीला उत्तम अशा आहेत। तर सर्वप्रथम आपण येथे बाजरीची भाकरी तयार करून घेणार आहोत। बाजरीच्या भाकरीवर तीळ लावून जर ती तयार केली तर खाण्यासाठी अतिशय उत्तम अशी लागते। दुसरी आहे सुकटाची चटणी, अतिशय झटपट अशी तयार होणारी। ह्या दोन्ही रेसिपी अतिशय अप्रतिम असे आहेत, तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। सर्वप्रथम एक वाटी बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं, एक वाटी पाणी घ्यायचं आणि चवीसाठी येथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। सर्वप्रथम आता आपण भाकरी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी तवा तापायला ठेवून दिला। त्यानंतर ताटामध्ये सर्वप्रथम भाकरीसाठी पीठ काढून घ्यायचं। एक भाकर तयार होईल एवढं पीठ या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यावर घालून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पूर्ण पाणी ओतायचं नाही। या पद्धतीने आपल्याला याचा घट्टसर असा गोळा भाकरी करण्याकरता मळून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने याचा गोळा येथे तयार झाला। येथे आपलं पीठ छान असं मळून झालं। आता हातावर घेऊन असा गोलाकार उंडा याचा तयार करून घ्यायचा। ताटामध्ये पीठ पसरून घ्यायचं आणि आपल्याला आता भाकर येथे छान अशी थापून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने हातावर थोडं पीठ लावून दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित अशी भाकर येथे थापून घ्यायची। खाली जे उपरणं किंवा नॅपकिन टाकलेलं आहे त्याला अजून एक घडी मारून घ्यायची। त्यामुळे आपलं ताट अजिबात हलत नाही आणि भाकर व्यवस्थित अशी थापता येते। या पद्धतीने भाकर थापून झाली। आता तवा कसा तापला आहे ते चेक करून घ्यायचं, त्यावर थोडं पाणी शिंपडून घ्यायचं। तवा छान तापल्यानंतर हे पहा, आपल्याला या पद्धतीने दोन्ही हाताने भाकर तव्यावर पसरून घ्यायची आहे। आता भाकर छान तव्यावर घालून घेतल्यानंतर आपल्याला भाकरीला पाणी लगेच लावून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित लावून घेतल्यामुळे ती कोरडल्यासारखी होत नाही। पाणी थोडंसं सुकलं म्हणजे भाकर छान अशी पसली की तिला पलटी मारून घ्यायची आहे। आता दुसरी भाकर आपण याच पद्धतीने येथे तयार करून घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घट्टसर असं पीठ मळून हातावर या पद्धतीने उंडा करून घ्यायचा आणि ताटामध्ये पीठ पसरून ही भाकर ही आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे। तव्यावर आपण जी पहिली भाकर घातली होती ती कशी भाजली ती पाहूया। हे पहा, या पद्धतीने पलटी मारून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने पसल्यानंतर कडक होण्यासाठी ठेवून दिली। दुसरी भाकर आपल्याला छान अशी थापून घ्यायची। छान अशी थापून झाल्यानंतर पहिली भाकर पुन्हा आपल्याला पाहायची आहे। हे पहा, आता छान अशी भाजल्यानंतर गॅसवरचा तवा बाजूला करून गॅसवर आपल्याला ही भाकर छान अशी भाजून घ्यायची। म्हणजे चुलीवर आपण जशी भाकर भाजतो तशी या भाकरीची चव लागते। सगळीकडून फिरवत आपल्याला ही खमंग होईपर्यंत आणि खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपली पहिली भाकर येथे भाजून झाली। आता दुसरी भाकर आपली येथे थापून झाली, त्यावर आपण तीळ घालून घेणार आहोत। तीळ घालून आपल्याला ही भाकर पुन्हा एकदा या पद्धतीने थापून घ्यायची आहे। तिळामुळे भाकर अजून छान आणि खमंग अशी लागते। हे पहा, या पद्धतीने पातळ अशी भाकर आपण थापून घेतली। तवा पुन्हा आपण तापवायला ठेवून दिला होता, त्यावर ही भाकर घालून घेतली। छान असं पाणी फिरवून घ्यायचं आणि पहिल्या भाकरीसारखीच आपल्याला ही भाकर पलटी मारून घ्यायची आहे। पलटी मारून घेतल्यानंतर खालची बाजू आपल्याला छान अशी पचवून द्यायची आणि त्यानंतर या पद्धतीने पलटी मारून पाहायचं। बाजू पलटून घेतल्यावर सुद्धा खालची बाजू संपूर्ण आपली छान अशी भाजली गेली पाहिजे। हे पहा, या पद्धतीने भाजून झाल्यावर गॅसवरचा तवा बाजूला करून आपल्याला ही भाकर सुद्धा छान अशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। हिला तीळ लावले असल्यामुळे येथे आपल्याला ही भाकर मंद किंवा बारीक गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने ही भाकर आपली भाजून झाली। आता आपण सुकटाच्या चटणीचं साहित्य पाहणार आहोत। एक वाटी सुकट येथे मी चाळून निवडून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असं कट करून घेतलं। कोथिंबीर येथे धुवून कट करून घेतली। अर्धा चमचा मीठ काढून घेतलं। हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्याचा ठेचा येथे आपण करून घेतला। आता सर्वप्रथम गॅसवर जो तवा तापत ठेवला होता त्यामध्ये 4 पळ्या तेल घालून घेतलं। तेल छान तापल्यानंतर कट करून घेतलेला कांदा तेलामध्ये घालून घ्यायचा आहे।
कांदा आपल्याला येथे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ही सर्व फोडणी आपण मंद गॅसवर येथे देऊन घेणार आहोत। कांदा छान असा परतून झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे। हळद पावडर आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर कट करून घेतलेला टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। हे पहा, बारीक टोमॅटो कट करून घेतलं होतं ते फोडणीमध्ये घालून घेतलं। त्यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। फोडणीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर त्यावर लगेच मीठ घालून घ्यायचं, त्यामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो आणि त्याच्यातला कच्चेपणा निघून जातो आणि फोडणी चवीलाही छान लागते। उलटण्याच्या साहाय्याने टोमॅटो आपल्याला येथे थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे ते झटपट असं शिजलं जातं। हे पहा, या पद्धतीने फोडणी तयार झाली। आता आपण येथे सुकट छान असं धुवून घेणार आहोत। आता सुकट एका प्लेटीमध्ये घालून घेतलं आणि त्यावर ग्लासाने पाणी घालून घेतलं। या पद्धतीने आपल्याला सुकट छान असं धुवून घ्यायचं आणि सुकटातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता फोडणीमध्ये आपल्याला येथे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचं। तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार मिरचीचा ठेचा फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला हे सर्व छान असं एकत्र परतून घ्यायचं आहे। ही सर्व फोडणी तयार झाल्यानंतर आता धुवून घेतलेलं सुकट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी सर्व छान असं एकत्र येथे परतून घ्यायचं आहे। सुकट घातल्यानंतर आपल्याला छान असं सुकटाची सर्व चटणी एकत्र व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर छान अशी परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावर पाण्याचा शिपका मारून सुद्धा ही चटणी परतून घेऊ शकता। चटणी येथे आपली छान अशी परतून झाली। आता आपल्याला या चटणीमध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व छान असं एकत्र परतून घ्यायचं आहे। कोथिंबीरीमुळे सुकटाची चटणी अजून अशी छान लागते। तर या पद्धतीने आपली येथे सुकटाची चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आता येथे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। हे पहा, येथे आपल्या गरमागरम 2 भाकरी सुद्धा तयार आहेत आणि त्याचबरोबर तयार केलेली सुकटाची चटणी आपल्याला येथे वाढून घ्यायची आहे। एक भाकरी येथे मी तुम्हाला मोडून दाखवते। हे पहा, या पद्धतीने अतिशय कडक आणि खमंग भाकरी आपली आतपर्यंत भाजली आहे आणि पडदाही छान आलेला आहे। सुकटाची चटणी आपली गरमागरम येथे छान अशी तयार झालेली आहे। दोन्ही येथे एकत्र आपल्याला गरमागरम असं सर्व करून घ्यायचं। तर हा बेत नक्की करून पहा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।